नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंजली स्वागत करते तुमचं अभ्यास मंच या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत फिजिकल जिओग्राफी लेक्चर नंबर 3। आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे सोलार सिस्टीम फॉर्मेशन अँड कंपोनेंट्स। तर चला तर मग बघूया डिटेलमध्ये आपली एंटायर सोलार सिस्टीम। एक ब्रीफली ओव्हरव्ह्यू घेऊया की या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत। तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत एंटायर सोलार सिस्टीम, त्याच्यानंतर सोलार सिस्टीमचं फॉर्मेशन, त्याच्यामध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट आहेत आणि डिटेलमध्ये एक एक प्लॅनेट विषयी आणि त्याच्यानंतर काही अदर स्पेस ऑब्जेक्ट आहेत त्याच्याविषयी डिटेलमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पाहूया की आपली सोलार जी सिस्टीम आहे तिचं फॉर्मेशन कसं झालेलं आहे। तर आपली जी सोलार सिस्टीम आहे ती फॉर्म झाली आहे सोलार नेब्युला पासून। सोलार नेब्युला म्हणजे हा एक जायंट मॉलिक्युलर क्लाउड आहे। हा काय होतो की पुढे जाऊन स्वतःच्या ग्रॅव्हिटीमुळे कोलॅप्स होतो आणि त्याच्यानंतर तो स्पिन करायला लागतो आणि स्पिन केल्यामुळे एक डिस्क फॉर्म होते आणि या डिस्क मधला जो सेंटर असतो तो बनतो आपला सन आणि जे उरलेले छोटे छोटे पार्टिकल्स असतात त्याच्यापासून बनतात प्लॅनेटसिमस आणि त्याच्यापासून बनतात आपले प्लॅनेट्स आणि काही मटेरियल उरलेलं जे असतं, जे लेफ्ट ओव्हर मटेरियल असतं त्याच्यापासून आपले जे धूमकेतू आहेत किंवा लघुग्रह आहेत किंवा बटुग्रह आहेत किंवा इतर काही स्पेस ऑब्जेक्ट आहेत ते तयार होतात। म्हणजे समजलं की ही जी एंटायर सोलार सिस्टीम आहे ही सोलार नेब्युला पासून तयार झालेली आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो द नेब्युलर डिस्क मॉडेल। ठीक आहे, आता आपण पाहूया डिटेलमध्ये द कंपोनंट ऑफ सोलार सिस्टीम। सोलार सिस्टीम मध्ये कोणते कोणते घटक येतात। तर पहिला येतो आपला सन, ज्याच्या भोवती सगळे आपले प्लॅनेट्स, त्याच्यानंतर लघुग्रह बटुग्रह जे काही आहे ते फिरत असतं, त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे सन। त्याच्यानंतर आपले प्लॅनेट्स आणि त्या प्लॅनेट्सचे काही मून आहेत, उपग्रह आहेत ते, त्याच्यानंतर लघुग्रह, त्याच्यानंतर धूमकेतू, त्याच्यानंतर जे आपले उल्कापात आपण जे म्हणतो ते सगळं जे आणि इतर काही ऑब्जेक्ट्स हे सगळे मिळून येतात आपल्या सोलार सिस्टीम मध्ये। ठीक आहे, तर एक एक आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर आपण सुरुवात करूया सन पासून। आपण सूर्याला आपल्या सोलार सिस्टीमचं हार्ट, हृदय असं म्हणतो, कारण की आपला सूर्य हा मध्यभागी आहे आणि इतर प्लॅनेट त्याच्या भोवती फिरतात। ठीक आहे, आपण लास्ट लेक्चर मध्ये पण पाहिलं की आपला जो सूर्य आहे हा मेन सिक्वेन्स स्टार आहे, जी टाइप मेन सिक्वेन्स स्टार किंवा याला येलो डॉर्फ असंही म्हणतात। तर हे तुम्ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जी टाइप मेन सिक्वेन्स स्टार आणि येलो डॉर्फ। ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत सूर्याचं इंटरनल स्ट्रक्चर। त्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात पहिला येतो कोर। तर सूर्याचा जो कोर आहे या कोर मध्ये न्यूक्लिअर फ्युजन होतं। तुम्हाला पण माहिती आहे न्यूक्लिअर फ्युजन कोणाकोणात होतं, हायड्रोजन आणि हेलियम मध्ये, आणि याच्यामध्ये एनर्जी जनरेट होते आणि याचं जे टेम्परेचर असतं, या कोरचं जे टेम्परेचर असतं हे नियर अबाउट 15 मिलियन डिग्री सेल्सिअस असतं, लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतरचा जो झोन असतो तो असतो रेडिएटिव्ह झोन। त्या रेडिएटिव्ह झोन मध्ये काय होतं की या जो कोर मध्ये जी एनर्जी तयार झालेली असते ही रेडिएशनच्या फॉर्म मध्ये बाहेरच्या बाजूला मूव्ह करायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतरचा जो झोन असतो तो असतो कन्व्हेक्टिव्ह झोन। ठीक आहे, हा असतो कन्व्हेक्टिव्ह झोन। या कन्व्हेक्टिव्ह झोन मध्ये काय होते की ही जी एनर्जी असते, ही जी कोर मधून तयार होऊन पास होत असते, ही काय होते की कन्व्हेक्शन करंटच्या रूपामध्ये पास व्हायला सुरुवात होते या तिसऱ्या कन्व्हेक्टिव्ह झोन मध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर काय होतं की त्याच्यानंतरचे जे बाहेरचे लेयर आहेत त्यांना आपण काय म्हणतो की सनचं ऍटमॉस्फिअर। आपण पाहिलं की पहिला लेयर असतो हा कोर, त्याच्यानंतर असतो रेडिएटिव्ह झोन, त्याच्यानंतर असतो कन्व्हेक्टिव्ह झोन। ठीक आहे, तर त्याच्यानंतर जो असतो तो त्याला म्हणतो आपण फोटोस्फिअर। तर फोटोस्फिअर काय असतो की हा आपल्याला याच्यामध्ये हा एक विजिबल सरफेस आहे। हा जो सनचा फोटोस्फिअर आहे हा विजिबल सरफेस आहे, याच्यावरती तुम्हाला सनस्पॉट बघायला मिळतात। त्याच्यानंतर सोलार जे फ्लेअर्स असतात ते इथेच असतात, म्हणजे आपण झळा म्हणू शकतो, ज्या झळा बघायला मिळतात ना आपल्याला, त्या याच लेयर मध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि त्याच्यानंतरचा जो एक लेयर असतो तो असतो क्रोमोस्फिअर। क्रोमोस्फिअर मध्ये काय असतं की क्रोमोस्फिअर हा प्रोटोस्फिअरच्या नंतरचा लेयर असतो आणि जेव्हा आपलं सूर्यग्रहण असतं
तेव्हा जी आपल्याला रेड रिंग दिसते ती असते क्रोमोस्पियरची. आणि क्रोमोस्पियरच्या बाहेर एक कितीतरी किलोमीटर अंतरावर स्पेसमध्ये जो पसरलेला सूर्याचा जो लेअर असतो त्याला म्हणतात कोरोना. ठीक आहे. आणि हा कोरोना आपल्याला कधी दिसतो तर सूर्यग्रहणाच्या वेळी दिसतो. ठीक आहे. तर हे झालं सूर्याचं इंटरनल स्ट्रक्चर आणि सूर्याचं ऍटमॉस्फिअर. तर आपण नेक्स्ट वळूया प्लॅनेट्स कडे. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं की प्लॅनेट्स हे 2 प्रकारामध्ये डिवाइड केलेले आहेत. एक म्हणजे टेरेस्ट्रियल आणि दुसरे म्हणजे गॅस जायंट. त्यांनाच आपण इनर प्लॅनेट्स किंवा आउटर प्लॅनेट्स असं देखील म्हणतो. जे सूर्याच्या अगदी जवळ आहेत म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ यांना आपण इनर प्लॅनेट्स म्हणतो. आणि जे सूर्यापासून थोडे लांब आहेत म्हणजेच गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून यांना आपण आउटर प्लॅनेट्स असे म्हणतो. आणि हे आउटर प्लॅनेट्स आहेत यांना गॅस जायंट म्हणतात कारण की हे गॅस पासून बनलेले आहेत आणि व्हॉल्यूमने थोडेसे मोठे आहेत. आणि हे जे इनर प्लॅनेट्स आहेत हे रॉकी स्ट्रक्चर आहे यांचं किंवा मेटल फॉर्म आहे आणि हे थोडेसे व्हॉल्यूमने कमी आहेत पण यांची डेन्सिटी जास्त आहे ऍज कम्पेअर टू हे जे गॅस जायंट आहेत त्यांच्यापेक्षा. ठीक आहे. तर आपण एक एक प्लॅनेट आपण डिटेलमध्ये पाहूया. तर चला आपण सगळ्यात पहिला प्लॅनेट पाहूया बुध. बुध जो आहे त्याला आपण सगळ्यात स्मॉलेस्ट प्लॅनेट म्हणतो. हा आपल्या सोलार सिस्टीमचा सगळ्यात छोटा ग्रह आहे. हा ग्रह इतका छोटा आहे की काही जे गुरु किंवा शनीचे काही उपग्रह आहेत यांच्यापेक्षा पण हा छोटा आहे आणि हा सूर्याच्या अगदी जवळ आहे. त्याच्यानंतर याचा सरफेस काय आहे की याचा सरफेस वरती जे टेम्परेचर आहे हे एकदम फ्लक्च्युएट होत राहतं सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे. आणि ऍटमॉस्फिअर नाहीच म्हणू शकता कारण की हा सूर्याच्या इतक्या जवळ आहे त्याच्यामुळे याच्यावरती काही ऍटमॉस्फिअरच नाहीये. आणि हा बनलाय कशापासून तर हा बनलेला आहे ऑक्सिजन, सोडियम आणि हायड्रोजन पासून. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की मर्क्युरी किंवा बुध जो आहे तो आपला सगळ्यात छोटा ग्रह आहे, सूर्याच्या अगदी जवळ आहे. त्याच्यानंतर आपण वळूया शुक्र. तुम्हाला माहिती आहे शुक्रला आपण मॉर्निंग स्टार किंवा इव्हिनिंग स्टार असं देखील म्हणतो किंवा मॉर्निंग प्लॅनेट, इव्हिनिंग प्लॅनेट असं देखील म्हणतो. तर असं का म्हणतो कारण की आपल्याला सूर्य संध्याकाळी किंवा सकाळच्या अगदी मॉर्निंगच्या टाइमिंगला ना थोडासा दिसतो. ठीक आहे. आणि आपण शुक्र जो आहे त्याला आपण पृथ्वीची ट्विन सिस्टर, जुळी बहीण असं देखील म्हणतो कारण की हा याचं जे कॉम्पोजिशन आहे ना हे थोडंफार सिमिलर आहे आपल्या पृथ्वी सारखं की आकार किंवा सरफेस किंवा दिसायला हा थोडासा पृथ्वीसारखा आहे. ठीक आहे. तर याच्या ऍटमॉस्फिअर मध्ये काय आहे तर याच्या ऍटमॉस्फिअर मध्ये आहे थिक कार्बन डायऑक्साईड. आणि त्याच्यामुळेच या शुक्रला आपण हॉटेस्ट प्लॅनेट म्हणतो कारण की हा सगळ्यात जास्त गरम आहे कारण की कार्बन डायऑक्साईडचे क्लाउड्स आहेत किंवा सल्फ्युरिक ऍसिडचे क्लाउड्स आहेत तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर एकदम याचा जो ऍटमॉस्फिअर आहे हे एकदम टॉक्सिक ऍटमॉस्फिअर आहे आणि टेम्परेचर खूप जास्त आहे. तुम्ही ते पाहू शकता की टेम्परेचर खूप जास्त, त्यामुळे हा आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात गरम ग्रह म्हणला जातो. ठीक आहे. आणि हे लक्षात घ्या की याचं जे रोटेशन आहे इतर ग्रहांच्या तुलनेमध्ये ना शुक्रमध्ये एक डिफरन्स आहे. तो म्हणजे काय की सगळे ग्रह कसे फिरतात आपल्याला पण माहिती आहे. आपली पृथ्वी फिरते पश्चिम टू पूर्व. ठीक आहे. तर हा अपोजिट फिरतो, पूर्व टू पश्चिम फिरतो. ठीक आहे. त्याच्यामुळे शुक्र हा रोटेशनच्या बाबतीत बाकीच्या ग्रहांपेक्षा अपोजिट रिॲक्ट करतो, हा अपोजिट फिरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर येते आपली पृथ्वी. आपल्या पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट म्हणतात. आपल्या पृथ्वीवरती ऑक्सिजन, नायट्रोजन भरपूर प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे इथे लाईफ बघायला मिळते आपल्याला. याचं सरफेस जर बघितला तर आपल्याकडे ओशन आहेत, कॉन्टिनेंट्स आहेत, त्याच्यानंतर वोल्कनोज आहेत, माउंटन्स आहेत. आणि आपल्या पृथ्वीचा जो मून आहे हा नॅचरल सॅटेलाइट, हा पृथ्वीच्या टाईड वरती इफेक्ट करतो, स्टॅबिलायझिंग साठी मूनचा आपल्याला मदत होते. तर आपला हा प्लॅनेट बेसिकली लाईफला सपोर्ट, आपल्या प्लॅनेटचं जे ऍटमॉस्फिअर आहे हे लाईफला सपोर्ट करतं. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या सूर्यमालेत फक्त पृथ्वीवरती लाईफ बघायला मिळते. ठीक आहे. आता मार्स मंगळला आपण रेड प्लॅनेट असं म्हणतो. तर का म्हणतो कारण की मंगळचा जो सरफेस आहे हा
आयर्न ऑक्साईड. आयर्न ऑक्साईड तुम्हाला माहिती आहे, रस्ट गंजलेलं जे असतं ते असं रेड रेड कलरचं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मार्सचा जो कलर आहे हा रेड आहे, कारण की याचा सरफेसच आयर्न ऑक्साईड पासून बनलेला आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की याच्या सरफेस वरती वोल्कॅनोज किंवा व्हॅलीज किंवा मोठे मोठे माउंटन्स आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, याचं जे ऍटमॉस्फिअर आहे हे थिन आहे आणि मोस्टली कार्बन डायऑक्साईड आहे. आणि तुम्हाला पण माहितीये की मार्स वरती आपलं पॉसिबिलिटी ऑफ लाईफ शोधण्याचं जे काम आहे, नवीन नवीन एक्सपेरिमेंट होत आहेत, हे चालू आहे. तर याचं कारण काय आहे की मार्स वरती काही एन्शंट लेक्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला लाईफचे चान्सेस जर मिळाले तर आपल्यासाठी एक मार्स इन फ्युचर एक पृथ्वीसारखाच लाईफला सपोर्ट करणारा ग्रह बनू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो ग्रह आहे, प्लॅनेट आहे, तो म्हणजे ज्युपिटर. आपल्या सोलार सिस्टीम मधला सगळ्यात मोठा ग्रह हा ज्युपिटर आहे. आणि याचं जे ऍटमॉस्फिअर आहे हे हायड्रोजन आणि हेलियम पासून बनलेलं आहे. आणि याचा जो मून आहे, याला तर 79 मून्स आहेत, पण याचा जो एक मून आहे हा एंटायर सोलार सिस्टीम मधला सगळ्यात मोठा मून आहे. आणि याच्यावरती तुम्हाला रेड स्पॉट पण बघायला मिळतील किंवा एक मॅसिव्ह स्टॉर्म सिस्टीम पण बघायला मिळेल, कारण की हा गॅस जायंट आहे. ठीक आहे, याचं जे ऍटमॉस्फिअर आहे हे किंवा जे कंपोजिशन म्हणू शकतो ते झालेलं आहे गॅसेस पासून. ह्याच्यामध्ये कोणतेही सॉलिड सरफेस नाहीये, त्याच्यामुळे मॅसिव्ह स्टॉर्म सिस्टीम पण आपल्याला या ग्रहामध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतरचा आपला ग्रह आहे शनी. शनीला तुम्हाला माहिती आहे, शनी याच्या भोवती रिंग्स आहेत. शनीच्या भोवती ही रिंग्स आहेत, हेच त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि ह्या रिंग्स बनलेल्या कशापासून आहेत तर आईस पार्टिकल पासून, डस्ट पासून किंवा छोटे छोटे जे रॉकी डेब्रिस असतात त्याच्यापासून हे रिंग्स बनलेले आहेत. आणि याचं पण जे ऍटमॉस्फिअर आहे हे मोस्टली हायड्रोजन आणि हेलियम पासून बनलेलं आहे. आता जसं गुरुचे जे मून होते ते मोठे मोठे मून होते, तसेच शनीचे पण मून आहेत, हे मोठे मून आहेत. आणि याचे जे ऍटमॉस्फिअर आहे हे थिक ऍटमॉस्फिअर आहे. आणि याचा जो टायटन हा मून आहे हा आपल्या सोलार सिस्टीम मधला सेकंड लार्जेस्ट. जो ज्युपिटरचा गॅनमेडे होता हा लार्जेस्ट मून होता, आणि त्याच्यानंतर हा जो टायटन आहे, जो शनीचा आहे, हा सेकंड लार्जेस्ट मून आहे आपल्या सोलार सिस्टीम मधला. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट प्लॅनेट आहे तो म्हणजे युरेनस. युरेनस हा एक आईस जायंट असं म्हटलं जातं युरेनसला. याचं लक्षात घ्या की याचा जो टिल्ट आहे, आपण पाहतो की आपल्या पृथ्वीचा जो टिल्ट आहे तो ऍक्सिस जो आहे तो थोडासा टिल्ट आहे. तर ह्याचा इतका टिल्ट आहे की हा नियर अबाउट आडवा आहे, संपूर्ण आडवा आहे. ठीक आहे, आणि याचं जे कंपोजिशन आहे हे मोस्टली वॉटर, अमोनिया, मिथेन याच्यामुळे झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की याचा जो कलर आहे हा ब्ल्यू ग्रीन असा कलर आहे. त्याच्यामुळे एक सुंदर कलर मिळतो याला, ब्ल्यू ग्रीन कलर. आणि याला पण रिंग्स आहेत, जसं शनीला रिंग्स होता तसंच युरेनसला पण रिंग्स आहेत, पण त्या थोड्याशा फेंट आहेत. आणि युरेनसला 27 मून्स आहेत. युरेनसला 27 उपग्रह आहेत. ठीक आहे, तर युरेनसच्या बाबतीत तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की युरेनसचा जो ऍक्सिस आहे हा जवळजवळ 90 डिग्रीला टिल्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो प्लॅनेट आहे तो म्हणजे नेपच्यून. याला आपण विंडी प्लॅनेट असं म्हणतो. ठीक आहे, तर आपण मगाशी पाहिलं की आपण पृथ्वी आणि शुक्र यांना आपण ट्विन सिस्टर असं म्हणतो. तसंच नेपच्यून आणि युरेनस यांना पण आपण ट्विन म्हणतो, कारण की यांचं पण जे कॉम्पोजिशन आहे हे नियर अबाउट सेम आहे. आणि याच्यामध्ये पण युरेनस सारखंच सेम कंपोजिशन आहे, हायड्रोजन, हेलियम, मिथेन किंवा जे अमोनिया होता याच्यापासून, अमोनिया, वॉटर याच्यापासून याचं कंपोजिशन झालेलं आहे नेपच्यूनचं. त्याच्यामुळे यांना दोघांना आपण जुळ्या बहिणी असं म्हणतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये हे जे विंड्स आहेत, नेपच्यूनच्या मध्ये जे विंड्स आहेत हे इतक्या फास्ट स्पीडने असतात, त्याच्यामुळे याला आपण विंडी प्लॅनेट म्हणतो. आपल्या सोलार सिस्टीमचा सगळ्यात विंडी प्लॅनेट कोणता असेल तर हा नेपच्यून आहे. त्याच्यानंतर जो
नेपच्यून आहे. नेपच्यूनचा जो लार्जेस्ट मून आहे तो म्हणजे ट्रिटॉन. ठीक आहे. नेपच्यूनच्या बाबतीत तुम्ही ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवू शकता की त्याचं ऍटमॉस्फिअर, त्याला विंडी प्लॅनेट का म्हणतात, त्याच्यानंतर याचं कंपोजिशन. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र याविषयी. तर चंद्राची निर्मिती कशी झाली तर हे लक्षात घ्या. जी चंद्राची निर्मिती झाली त्याच्यासाठी जी थेअरी मांडली जाते तिला म्हणतात जायंट इम्पॅक्ट हायपोथेसिस. तर याच्यात काय झालं होतं मी तुम्हाला सिम्पली सांगते की काय झालं होतं. आपली जी पृथ्वी आहे याच्या साईडहून एक मार्सच्या साईडचा एक ग्रह किंवा एक ऑब्जेक्ट आला आणि हा पृथ्वीला धडकला. आणि याच्या धडकल्यामुळे यांचं जे कोलाइड झाल्यामुळे आपल्या पृथ्वीचा काही जो पार्ट आहे हा सेपरेट झाला. पण पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमुळे हा पृथ्वी भोवतीच फिरायला लागला आणि हा जो सेपरेट झालेला जो पार्ट होता याला आपण आपला मून म्हणतो. आणि हा जो मून आहे हा ज्या भागातून सेपरेट झाला तिथे आपले ओशन तयार झाले, अशी बेसिकली ही थेअरी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आता रिसेंटलीच तुम्ही एक न्यूज ऐकली असेल की आपल्या आकाशामध्ये आपल्याला 2 चंद्र दिसणार आहेत. एक ऑब्जेक्ट आहे जे आपल्या पृथ्वीच्या ऑर्बिट मध्ये पृथ्वी भोवती फिरणार आहे आणि ते नियर अबाउट 2 महिन्यासाठी असणार आहे. तर ते असं म्हटलं जातं की तो पृथ्वीचा किंवा तो चंद्राचाच एक उरलेला भाग असणार आहे आणि तो परत 2 महिन्यानंतर परत तो स्पेस मध्ये निघून जाणार आहे. तर लक्षात घ्या एक जायंट इम्पॅक्ट हायपोथेसिस होता जे थेअरी मांडली गेली मूनच्या फॉर्मेशन मध्ये. आणि मून फॉर्म झाला 4.5 बिलियन इयर्स अगो. आता आपण बघणार आहोत की चंद्राचा इफेक्ट काय होतो आपल्या पृथ्वीवरती. तर सगळ्यात पहिला जो इफेक्ट पडतो तो म्हणजे टाइड्स वरती, भरती आणि ओहोटी. तुम्ही ऐकलं असेल. तर हे का होतं तर काय होतं की चंद्राचा जो ग्रॅव्हिटेशनल पूल असतो त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे चंद्र ज्या बाजूला असतो तिथून तो खेचणार, ग्रॅव्हिटेशन पूल होणार. त्यामुळे समजा की ही आपली पृथ्वी आहे आणि चंद्र इथे आहे, तर या बाजूचा जो ओशन आहे हा बाहेर खेचला जातो. त्याच्यामुळे काय होतं की याचा जो ऑपोजिटचा असतो तिथे ओहोटी येते आणि हा जो खेचला जातो तिथे भरती येते. आणि हा परत अपोजिट साईडला जेव्हा जातो तेव्हा इकडे भरती येते आणि इकडे ओहोटी येते. ठीक आहे. तर हे टाइड्स वरती किंवा भरती ओहोटीवरती चंद्राचा इफेक्ट असतो, इम्पॅक्ट असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला अर्थचा जो ऍक्सिस आहे याला स्टेबल ठेवण्याचं काम पण हा चंद्र करतो. चंद्राच्या मदतीने आपला जो ऍक्सिस आहे पृथ्वीचा, आणि तुम्हाला पण माहिती आहे ह्या पृथ्वीच्या ऍक्सिसमुळे आपलं जे क्लायमेट आहे हे स्टेबल राहायला मदत होतं. त्याच्यामुळे या पृथ्वीच्या ऍक्सिसच्या स्टॅबिलायझेशनचं काम पण चंद्र करतो. त्याच्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे की चंद्राच्या कला पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका रेषेत आले किंवा त्यांच्या अलाइनमेंट नुसार चंद्राच्या वेगवेगळ्या कला आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत काही अदर सोलर ऑब्जेक्ट्स. तर त्याच्यामध्ये पाहूया की कोणते कोणते आहेत. तर सगळ्यात पहिला जो अदर सोलर ऑब्जेक्ट्स मध्ये येतो तो म्हणजे लघुग्रहाचा पट्टा. तर हा लघुग्रहाचा पट्टा नक्की कुठे आहे तर हा लघुग्रहाचा पट्टा आहे मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये. मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये छोटे 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 हे रॉकी बॉडीज आहेत. आणि ह्या रॉकी बॉडीज पासून हा लघुग्रहाचा पट्टा बनला जातो. ठीक आहे. आणि ह्या लघुग्रहाच्या पट्ट्यामध्ये सिरियस नावाचा एक बटुग्रह आहे जो सगळ्यात मोठा ऍस्ट्रॉइड बेल्ट मधला ऑब्जेक्ट मानला जातो. ठीक आहे. आणि हे पण जेव्हा आपली सोलार सिस्टीम फॉर्म झाली, जो आपण म्हटलं की नेब्युलर डिस्क मॉडेल नुसार आपली सोलार सिस्टीम फॉर्म झाली, त्याच्यामधूनच राहिलेलं हे रिमेनिंग मटेरियल आहे. हे ऍस्ट्रॉइड बेल्ट किंवा हा लघुग्रहाचा पट्टा बाकी काही नसून हा रिमेनिंग लेफ्ट ओव्हर मटेरियल आहे. त्याच्यानंतरची जी अदर सोलार ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये येतात धूमकेतू. आता धूमकेतू म्हणजे नक्की काय तर धूमकेतू बनलेले कशापासून असतात तर आईस, डस्ट पार्टिकल्स आणि रॉकी मटेरियल पासून हे धूमकेतू बनतात. आणि तुम्हाला पण माहिती हा धूमकेतू जेव्हा सूर्याच्या जवळून पास होत असतो
आपला सूर्य आहे आणि इथून जर धूमकेतू पास होत असेल तर त्याची जी अशी टेल तयार होते ती ग्लो करते. कारण की सूर्याच्या लाईटमुळे त्याचं रिफ्रॅक्शन होतं आणि त्याच्यामुळे ही जी त्याची जी टेल आहे ती अशी लॉंग टेल तयार होते. आणि आपला जो सगळ्यात फेमस धूमकेतू आहे तो म्हणजे हॅलेचा धूमकेतू, जो जो दर 76 वर्षांनी दिसतो. आणि यांची जी टेल असते ही पण आईस पासूनच बनलेली असते. आईस आणि डस्ट पार्टिकल्स, रॉकी मटेरियल पासूनच बनलेली असते. आता याच्यामध्ये ना काही जे धूमकेतू असतात हे शॉर्ट पिरियड असतात आणि काही धूमकेतू हे लॉंग पिरियड असतात. तर ठीक आहे, तर आपण पुढे बघूया की कोणत्या धूमकेतून आपण शॉर्ट पिरियड म्हणू शकतो आणि कोणते धूमकेतू असतात हे लॉंग पिरियड असतात. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे तो म्हणजे उल्का. आता इथे तुम्हाला 3 टर्म दिसत आहेत. ठीक आहे, ह्या 3 टर्म्स तुम्ही नोट डाऊन करा की या 3 टर्म्सच्या स्पेलिंग मध्ये थोडासा फरक आहे, पण यांचं मीनिंग कम्प्लिटली वेगवेगळं आहे. ठीक आहे, तर मीटरॉइड्स म्हणजे काय? मीटरॉइड्स म्हणजे हे रॉकी किंवा मेटॉलिक बॉडीज असतात ज्या स्पेसमध्ये असतात आणि ज्या सूर्याभोवती फिरत असतात, त्यांना आपण मीटरॉइड्स म्हणतो. मीटर्स म्हणजे काय? हा मीटरॉइड जेव्हा आपली इथे अर्थ आहे, ठीक आहे, आणि इथे सूर्य आहे आणि हे मीटरॉइड्स इकडे हा जो सूर्य आहे मीटरॉइड्स इकडे तिकडे असे फिरत असतात आणि हे जेव्हा अर्थच्या अटमॉस्फिअर मध्ये येतात तेव्हा ते बर्न होतात आणि तुम्हाला ते तुटता तारा दिसतो. हे म्हणजे मीटर्स. ठीक आहे, आणि मेटरॉइड्स म्हणजे काय? तर मेटरॉइड्स म्हणजे काय तर काही हे जे पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये प्रवेश करतात आणि त्यांचं जे पूर्ण बर्न होत नाहीत, ते पृथ्वीवरती येऊन आदळतात, त्यांना आपण मेटरॉइड्स असे म्हणतात. आपलं जे लोणार सरोवर आहे हे अशाच एका उल्कापातामुळे तयार झालेलं एक सरोवर आहे किंवा एक खड्डा आहे आणि त्याच्यामध्ये परत पाणी साठून त्याचं सरोवर तयार झालेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर फायरबॉल्स कशाला म्हणतात? तर फायरबॉल्स त्याला म्हणतात जेव्हा हे उल्कापात होत असतो किंवा उल्का तारा तुटून खाली येत असतो तेव्हा काय होतं की हा खूप एक्स्ट्रीम प्रमाणात एक्सप्लोड होतो किंवा त्याचं एक्स्ट्रीम प्रमाणात ज्वलन होतं आणि खूप जास्त प्रमाणात तुम्हाला तिथे लाईट जाणवते, तेव्हा त्याला तुम्ही फायरबॉल, एक आगीचा गोळा आल्यासारखं तो वाटतो, म्हणून त्याला तुम्ही फायरबॉल असं म्हणता. ओके, मागे मी तुम्हाला म्हटलं की काही धूमकेतू हे शॉर्ट पिरियड धूमकेतू असतात, काही धूमकेतू हे लॉंग पिरियड धूमकेतू असतात. तर इथे 2 सोलार ऑब्जेक्ट आहेत, सोलार सिस्टीम ऑब्जेक्ट आहेत, तर त्यांच्यानुसार ठरतं की कोणता धूमकेतू हा शॉर्ट पिरियड धूमकेतू आहे आणि कोणता धूमकेतू हा लॉंग पिरियड धूमकेतू आहे. जे धूमकेतू क्विपर बेल्ट मध्ये तयार होतात त्यांना आपण शॉर्ट पिरियड धूमकेतू म्हणतो आणि जे ऑर्ट क्लाउड मध्ये तयार होतात त्यांना आपण लॉंग पिरियड धूमकेतू असं म्हणतो. तर क्युपर बेल्ट म्हणजे काय? तर हा बेल्ट कुठे आहे? तर हा जो नेपच्यून आहे, तर नेपच्यूनच्या पलीकडे एक, इथे नेपच्यून आहे, इथे आपली अशी सोलार सिस्टीम सगळी आहे, इथे नेपच्यून आहे आणि नेपच्यूनच्या पलीकडे एक बेल्ट आहे, त्याला आपण क्युपर बेल्ट म्हणतो. याच्यात ज्या सगळ्या आईस बॉडीज आहेत त्या तयार होतात आणि आपण पाहिलं की धूमकेतू पण इथे तयार होतात आणि इथे जे तयार होतात त्यांना शॉर्ट पिरियड धूमकेतू आपण म्हणतो. आणि प्लुटो जो आहे आपला तो पण याच बेल्ट मध्ये आहे, याच क्युपर बेल्ट मध्ये आहे. आणि त्याच्यानंतरचा जो ऑर्ट क्लाउड आहे, हा ऑर्ट क्लाउड याच्या पण पलीकडे आहे, आणि याच्यामध्ये पण आईस शेल आहे, बेसिकली शेल ऑफ आईस म्हणू शकतो, आणि याच्यामध्ये पण आईस बॉडीज तयार होतात आणि ह्या आईस बॉडीज मध्येच आपला लॉंग पिरियड धूमकेतू तयार होतात. हे जे आपले लॉंग पिरियड धूमकेतू, आता तुम्ही म्हणाल की ना लॉंग पिरियड आणि शॉर्ट पिरियड असं का म्हणतात? तर लक्षात घ्या की याचं डिस्टन्स बघा, इथे सूर्य जर मानला आपण तर या सूर्यापासून याचा डिस्टन्स खूप जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतं की याला कव्हर करायला, एक रोटेशन कव्हर करायला खूप जास्त कालावधी लागतो, म्हणून यांना लॉंग पिरियड आणि शॉर्ट पिरियड धूमकेतू मध्ये डिवाइड केलेला आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की आपले सगळे प्लॅनेट्स डिटेलमध्ये पाहिले, त्याच्यानंतर आपला
चंद्र मून विषयी डिटेलमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर काही छोटे छोटे जे ऑब्जेक्ट्स आहेत जसं की लघुग्रह, त्याच्यानंतर बेल, त्याच्यानंतर धूमकेतू, याच्याविषयी डिटेलमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर आपल्या सूर्याविषयी डिटेलमध्ये पाहिलं, त्याचं ऍटमॉस्फिअर किंवा त्याचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे हे डिटेलमध्ये पाहिलं. तर याच्यामधून जे मी तुम्हाला ना थोडक्यात पॉइंट दिलेले आहे, तर हे पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि लेक्चर तुम्ही एखादी गोष्ट समजली नसेल तर परत परत बघा. एकदा जर तुमची ही कॉन्सेप्ट क्लिअर झाला तर तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. कमेंट बॉक्समध्ये सांगा काही सजेशन असतील तरी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असंच अभ्यास करत राहा. थँक्यू.